जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। 11 ऑगस्ट रोजी शहरातील सुलेमान खान हत्याकांडानंतर जामनेर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असताना पोलिसांना शहरातील काही फूड कॅफेंमध्ये संशयास्पद आणि बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली। या गोपनीय माहितीनंतर जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त कारवाई करत शहरातील संशयित कॅफेंवर धाड टाकली। कारवाई दरम्यान कॅफेंमधील साहित्य नष्ट करण्यात आले आहे। या अचानक धाडीमुळे शहरातील कॅफे व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील चौकशीसाठी पोलिसांकडून संबंधित मालकांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। सर, आज जी कारवाई करण्यात आली त्यापैकी किती कॅफेंवर कारवाई करण्यात आली आणि त्यात काही संदिग्ध आढळलं का तुम्हाला? म्हणजे त्याची जी बसायची सेटिंग वगैरे होती ती जी आपण नगरपालिकेने कुठल्या प्रकारची मान्यता न दिलेली होती ती, आणि ती आम्हाला योग्य आढळली नाही। त्यामुळं नगरपालिकेच्या लोकांनी आम्ही ती सेटिंग अरेंजमेंट वगैरे काढून टाकण्यात आलेली आहे। किती कॅफेंवर कारवाई? आता 1, 2, 3 जवळजवळ 5-6 कॅफेंवर कारवाई करण्यात आलेली आहे। परंतु एक कॅफे असा पण चांगला आढळला का तिथं फॅमिली होती बसलेली, त्याच्यात असं काही गैर आम्हाला आढळलं नाही, त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही। पण ज्या ठिकाणी आम्हाला काही वाटतंय की हे योग्य नाही तिथे नगरपालिकाने आम्ही ती कारवाई संयुक्तरित्या कारवाई करण्यात आलेली आहे। राऊत साहेब, जे कॅफेंवर आज कारवाई करण्यात आली यात किती कॅफेंना ना हरकत मिळालेली नाही आहे आणि ना हरकत मिळालेली नाही आणि किती दिवसांनी कॅफे चालू होते आणि आता नगरपालिकेकडून का कारवाई केली गेली? नगरपालिकेमार्फत त्यांचे ना हरकत परवाने आता चेक करणं सुरू आहे। असे अजूनही काही कॅफे असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। काय कारवाई होणार आहे नेमकी? कारवाई म्हणजे सीलच होऊन जाते, सील केल्या जाते। त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल का? दंडात्मक आणि त्यांचे कॅफे सील केले जातात। याचा सर्वे केला आहे का आपण? सर्वे केलेला आहे। आता त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र तपासणं सुरू आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।